आपली आई जेव्हा घरी हिरव्या पालेभाज्या बनवायची तेव्हा जर आपण या भाज्या खायला नकार दिला तर ती जबरदस्तीने आपल्याला खायला लावायची। याचे कारण म्हणजे की या भाज्या आपल्या आरोग्यासाठी खूप गुणकारी आहेत। यांचा समावेश आपल्या आहारामध्ये नियमितपणे केला पाहिजे। हिरव्या पालेभाज्यांमध्ये विटॅमिन ए, बी, सी, ई, के त्याचबरोबर फॉलिक, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न, पोटॅशियम, मिनरल्स यांचे प्रमाण भरपूर असते आणि म्हणूनच या भाज्या खाल्ल्याने आपल्या शरीराचे कार्य म्हणजे बॉडी फंक्शनिंग अगदी व्यवस्थित होते आणि आपली इम्युनिटी पॉवर वाढते। म्हणून या पालेभाज्या म्हणजे ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स यांचा समावेश आपल्या आहारामध्ये नक्की करा। लहान मुले तर या पालेभाज्या खायचा खूप कंटाळा करतात। मग अशा वेळी काय करायचे? त्यांच्यासाठी पालेभाज्यांपासून नवीन नवीन पदार्थ बनवायचे। असाच एक नवीन पदार्थ मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेली आहे। आज आपण मिक्स पालेभाज्यांची भाकरी करणार आहोत। अतिशय पौष्टिक रेसिपी आहे आणि खूप झटपट होते। मुलंसुद्धा अगदी आवडीनं खातात। मोठ्यांपासून मुलांपर्यंत सगळ्यांनाच अगदी आवडेल ही भाकरी। तुम्ही या पद्धतीनं नक्की बनवून बघा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका। जास्तीत जास्त मित्रमंडळींबरोबर शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा अतिशय पौष्टिक अशी ही भाज्यांच्या भाकरीची रेसिपी मिळेल। नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका, कारण अशाच हेल्दी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत। चला तर मग मस्त अशा रेसिपीला आता आपण सुरुवात करूया। मिक्स भाज्यांची भाकरी बनवण्यासाठी इथे बघा मी काय काय पालेभाज्या घेतलेल्या आहेत। मेथी एक वाटी भरून घेतलेली आहे, शेपूसुद्धा घेतलेली आहे एक वाटी भरून, त्याचबरोबर पालकसुद्धा घेतलेली आहे एक वाटी भरून। ज्वारीचं पीठ लागणार आहे आपल्याला, एक मोठी वाटी भरून ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि हा हिरव्या मिरचीचा ठेचा घेतलेला आहे। सर्वात आधी आपण या पालेभाज्या कट करून घेऊया। पालक घेतलेली आहे मी, ही अगदी बारीक अशी आपण कट करून घेणार आहोत। माझ्याकडे या प्रकारचं स्लायझर आहे ज्याने भाज्यासुद्धा कट करता येतात। अगदी बारीक चिरल्या जातात भाज्या। सर्वात आधी आपण पालक चिरून घेऊया, नंतर मेथी आणि शेपूसुद्धा अशाच पद्धतीनं चिरून घेणार आहोत। तुमच्याकडे असा चॉपर नसेल तर तुम्ही चाकूने सुद्धा या भाज्या अगदी बारीक कट करू शकता, किंवा तुमच्याकडे विळी असेल किंवा कात्रीने सुद्धा तुम्ही करू शकता। अगदी छान बारीक चिरल्या जातात भाज्या। पालक बारीक चिरून झालेला आहे। आता आपण शेपूसुद्धा बारीक चिरून घेऊया। या भाकरीमध्ये आपण जास्त काहीही मसाले टाकणार नाही आहोत, फक्त आपण हिरवा वाटण वापरणार आहोत त्याच्यासाठी। त्याचबरोबर चवीसाठी मीठ टाकायचं आहे, बस, बाकी काहीच टाकायचं नाही आहे। हे हिरवं वाटण कसं तयार केलेलं आहे तर आपण 7 ते 8 पाकळ्या लसूण घ्यायचा आहे, हिरव्या मिरच्या 2 ते 3, तिखट जसं तुम्हाला आवडतं तसं करून घ्या। त्याचबरोबर भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची त्याच्यामध्ये आणि हे हिरवं वाटण तयार करायचं। कोथिंबीर किंवा कोथिंबीरच्या काड्या घेतल्या तरी चालतात। कोथिंबीरच्या काड्याने सुद्धा या हिरव्या वाटणाची चव अगदी मस्त होते, त्यामुळे तुम्ही कोथिंबीरच्या काड्यासुद्धा वापरू शकता या हिरव्या वाटणासाठी। हे हिरवं वाटण कसं तयार करायचं हे तुम्हाला बघायचं असेल तर मी व्हिडिओच्या शेवटी टाकणार आहे हिरवं वाटण कसं काय तयार केलेलं आहे। तुम्ही व्हिडिओच्या शेवटी नक्की बघा। आता मी मेथीसुद्धा कट करून घेतलेली आहे, अगदी छान बारीक कट झालेली आहे। सर्व भाज्या कट करून घेतलेल्या आहेत आणि स्वच्छ धुवूनही घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। इथे बघा शेपू घेतलेली आहे, पालक घेतलेली आहे आणि मेथी घेतलेली आहे। तुम्ही अजूनही भाज्या याच्यामध्ये ॲड करू शकता, जसं की आंबट चुका, चाकवत, करडई वगैरे अशाही पालेभाज्या घेऊ शकता। जेवढ्या घरात तुमच्या पालेभाज्या असतील ना तेवढ्या पालेभाज्या वापरायच्या या रेसिपीसाठी। आता पीठ मळायला घेणार आहोत, यासाठी मी पाणी गरम करून घेते आहे। ज्वारीचं पीठ मळणार आहोत आपण, त्याच्यासाठी गरम पाणी करून घ्यायचं म्हणजे ज्वारीचं पीठ छान मळलं जातं, ते चिकटही होतं। पाणी गरम झालेलं आहे, आता आपण ते घेऊया। आता एक परात घेतलेली आहे, त्यामध्ये आपण या भाज्या टाकून घेऊया। भाज्या 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत, कारण भरपूर माती असते भाज्यांना, त्यामुळे चांगल्या धुवून घ्यायच्या, नाहीतर खाताना त्या कचकच लागतात। आता ज्वारीचं पीठ मी टाकलेलं आहे याच्यामध्ये आणि हे पीठ आपण खाली लावण्यासाठी ठेवलेलं आहे। आता हा हिरव्या मिरचीचा ठेचा आपण टाकूया। याने ना अगदी मस्त चविष्ट होते भाकरी, म्हणून हा ठेचा तुम्ही नक्की टाका भाकरी करताना। आणि आता गरम गरम पाणी मी याच्यामध्ये टाकते आहे। गरम पाण्याने काय होतं, पीठ अगदी छान मऊ भिजलं जातं, खूप छान सैलसर मळलं जातं, चिकट होतं, त्यामुळे भाकरी थापतानाही अगदी सहज थापली जाते। पाणी गरम आहे म्हणून आपण आधी चमच्याने मिक्स केलेलं आहे आणि आता आपण हाताने छान असं मळून घेऊया। अगदी छान एकजीव करायचं आहे हे पीठ, म्हणजे भाकरी अगदी मस्त थापली जाते। आता हे पीठ आपण छान असं मळून घेऊया आणि पिठामध्ये पाणी टाकताना आहे ना थोडं थोडं पाणी टाकायचं, एकदम पाणी टाकू नका, नाहीतर ते एकदमच सैलसर होऊन जाईल। त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकत आपण हे पीठ अगदी छान असं घट्ट मळून घ्यायचं।
भाकरीचं पीठ हे चपातीसारखं सैलसर मळायचं नाही, थोडंसं घट्ट मळायचं. तुम्ही बघू शकता पीठ आता मळून झालेलं आहे. आता मी एक भाकरी करण्यासाठी जेवढं पीठ लागतं तेवढं घेतलेलं आहे, बाकीचं आपण बाजूला ठेवून देऊया. आता या भाकरीच्या पिठाचा छान उंडा करून घेऊया. आपण भाज्यांची भाकरी करत आहोत म्हणून एकदमच पीठ मळून घेतलेलं आहे मी आणि नंतर त्याच्या भाकरी करणार आहे थोडं थोडं पीठ वापरून. अशा पद्धतीने हे पीठ आपल्याला गोल करायचं आहे, हातावरती थापायचं आहे. कडाही याच्या आपण थोड्याशा पातळ करूया आणि ही भाकरी थापूया. थापायच्या आधी आपल्याला परातीमध्ये पीठ टाकायचं आहे. पिठावरती आपण हा भाकरीचा उंडा ठेवायचा आणि नंतर भाकरी थापायची. आणि एक हाताने भाकरी थापते आहे, एक हात कडेला लावलेला आहे. बघू शकता तुम्ही. याने काय होतं, भाकरीला चिरा पडत नाही आणि ते अगदी व्यवस्थित गोल होते. आणि थोडीशी भाकरी एका हाताने थापून झाल्यावर ती 2 हाताने थापायची आणि मस्त गोल करायची, अगदी एकसारखी थापायची. आणि तुम्ही बघू शकता भाकरी अगदी छान अशी थापली गेलेली आहे, मस्त पातळ झालेली आहे आणि एकसारखी थापली आहे. आता भाकरी अशी उचलायची आहे आणि ती तव्यावरती टाकायची आहे. पिठाची बाजू वरती करायची आहे आणि तवा अगदी छान गरम करायचा आणि नंतरच त्याच्यावरती भाकरी टाकायची, म्हणजे ती चांगली पचते. आता आपण याच्यावरती पाणी लावून घेऊया. पाणी हे आपण अगदी एकसारखं लावायचं आहे. भाकरी कुठेही कोरडी ठेवायची नाही. कुठेतरी भाकरी कोरडी राहिली ना तर ती फुगत नाही नीट, म्हणून पाणी अगदी व्यवस्थित लावून घ्यायचं. आणि पाणी थोडं सुकलं की लगेचच भाकरी पलटी करायची. भाकरी अशीच ठेवायची नाही तव्यावर. पाणी लावल्यावर खूप वेळ जर ठेवली तर त्याला चिरा पडतात, तडा जातात. त्यामुळे पाणी लावल्या लगेचच भाकरी ही पलटी करायची आहे. आणि खालची बाजू चांगली भाजून घ्यायची आणि नंतरच आपण वरची बाजू भाजायची. आता तुम्ही बघू शकता मी भाकरीची खालची बाजू अगदी व्यवस्थित भाजून घेते आहे आणि नंतरच ती आपण गॅसवरती भाजणार आहोत. आता गॅसवरती भाकरी टाकलेली आहे आणि तुम्ही बघू शकता भाकरी अगदी मस्त फुगलेली आहे. अगदी खरपूस भाजून घ्यायची, खूप मस्त लागते ही भाकरी. आता अशाच पद्धतीने आपण दुसरीसुद्धा भाकरी थापून घेऊया आणि ती अशाच पद्धतीने भाजून घेऊया. 2 हाताने चांगली एकसारखी भाकरी थापायची आणि एकसारखी भाकरी केली ना तर ती अगदी छान फुगते. कुठेतरी जाड, कुठेतरी पातळ केली तर ती नीट फुगत नाही. आणि तुम्हाला अगदी मऊ भाकरी पाहिजे असेल ना तर ती थोडी जाडसर करायची. पण कडक खरपूस भाकरी जर तुम्हाला आवडत असेल तर ती अगदी छान पातळ थापून घ्यायची. मी अगदी चांगल्या पातळ भाकरी केलेल्या आहेत, बघू शकता तुम्ही, कारण आम्हाला कडक खरपूस अशा भाकरी खूप आवडतात. कडक भाकरीचा वरचा पापुद्रा खायला ना आमच्या घरात सगळ्यांनाच आवडतो, म्हणून मी अगदी छान पातळ भाकरी करते आणि ती अगदी खरपूस भाजते. ही सुद्धा भाकरी आपण छान भाजून घेऊया. आधी खालची बाजू चांगली भाजायची आणि नंतर ही भाकरी आपण पलटी करायची आणि भाजून घ्यायची. आता आपण गॅसवरती ही भाकरी भाजून घेऊया. आणि तुम्ही बघू शकता अगदी टम्म फुगलेली आहे, अगदी मस्त झालेली आहे ही भाकरी सुद्धा. अगदी छान खरपूस भाजून झालेली आहे भाकरी. आता मी तुम्हाला दाखवते भाकरी किती छान झालेल्या आहेत. कलरही खूप सुंदर येतो, अगदी बघितल्या खावीशी वाटते आणि चव तर काय लागते तुम्हाला सांगू. तुम्ही करूनच बघा म्हणजे तुम्हाला कळेल. अगदी भन्नाट चवीच्या होतात या भाकरी. सर्व पालेभाज्यांची मिक्स चव लागते ना या भाकरीला, त्यामुळे खूप मस्त लागते. आणि दिसायला बघा किती छान दिसते. दिसायला इतकी छान दिसल्यावर मुलंसुद्धा अगदी आवडीने खातात. ही भाकरी तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता किंवा दहीबरोबर खाऊ शकता. दहीबरोबर तर अगदी मस्त लागते. आमच्या घरामध्ये तर सर्वांना दहीबरोबरच ही भाकरी खायला खूप आवडते. अगदी हेल्दी कॉम्बिनेशन आहे हे. मिक्स भाज्यांची भाकरी आणि त्याबरोबर अगदी थंडगार असं दही. इतकं चविष्ट लागतं ना, तुम्ही करून बघा, तुम्हाला खूपच आवडेल. आणि ही रेसिपी आवडली आहे का तुम्हाला? तुम्हाला जर ही आजची रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरू नका. शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, कारण अशाच इझी, टेस्टी आणि हेल्दी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत. तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो बाजूचे बेल आयकनही प्रेस करा. यामुळे तुम्हाला आपल्या चॅनलवरील नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन हे लगेचच मिळेल. आणि हो, हे हिरवं वाटण कसं तयार करायचं हेही मी तुम्हाला दाखवणार आहे. इथे बघा मी काय काय साहित्य घेतलं आहे. कोथिंबीरीच्या काड्या घेतलेल्या आहेत 1 वाटी भरून.
20 पाकळ्या लसूण घेतलेला आहे, 1.5 इंच आलं घेतलेलं आहे, 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि कढीपत्ता घेतलेला आहे अर्धी वाटी भरून. आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. अगदी छान बारीक करायचं आहे. थोडंसं पाणीही टाकायचं आहे बारीक करताना. आणि हे हिरवं वाटण ना तुम्ही कधीही मध्ये वापरू शकता. सुक्या भाज्यांनाही वापरू शकता, मसाले भाताला किंवा फिश मॅरिनेट करण्यासाठी, चिकन मॅरिनेट करण्यासाठी, मटनही मॅरिनेट करू शकता. मी आठवडाभराचं हे हिरवं वाटण नेहमी करून ठेवते फ्रीजमध्ये आणि मला लागेल तसे वापरते. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे वाटण तयार करायचं आहे आणि हे एका डब्यामध्ये भरायचं आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आणि अगदी आठवडाभर याला काहीही होत नाही, अगदी छान राहतं. आठवडाभर तुम्ही हे वापरू शकता. आता हे हिरवं वाटण मी डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि आठवडाभर वापरणार आहे. भाकरी करताना सुद्धा हे वाटण मी त्याच्यामध्ये टाकलं होतं, त्यामुळे अगदी चविष्ट झाली होती भाकरी. तर तुम्ही सुद्धा पालेभाज्यांची भाकरी नक्की करा, खा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअरही करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तर बिलकुलच विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच मस्त रेसिपी बरोबर.